हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपला चालक घडामोडीचा ही सिरीज चालू आहे. यामध्ये आज आपण जी न्यूज आहे ती फार मोठी आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षे दृष्टीने फार आवश्यक आहे आणि ती रिलेटेड आहे की RBIने आज नवीन घोषणा केली आहे. अनपेक्षितपणे RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज मीडियासमोर आले आणि फार मोठ्या घोषणा केल्या आहे, ज्या अनपेक्षित होत्या, लोकांना माहीत नव्हत्या, पण अचानकपणे आज सकाळी त्या झाल्या आहे. काय घोषणा आहे? आपल्या परीक्षेचे संबंध काय आहे, त्याच्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, मोराटेरियम काय असते, या सगळ्या बारकावे आणि सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत, जे की आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये फार अवघड वाटतात. मी तुम्हाला या सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर चॅनल नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, जितके लोक व्हिडिओ पाहत आहे, लाईक बटन दाबल्याशिवाय बाहेर जाऊ नका. मित्रांनो, एकदा व्हिडिओवर आला असेल तर लाईक प्लीज, एकदा तरी लाईक क्लिक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, आज एक बातमी जी हेडलाईन बनली आहे सगळ्या न्यूजवर, ती होती की RBIने रेपो रेटमध्ये कटौती केली आहे आणि EMI मध्ये अजून 3 महिने सूट दिली आहे. या दोन मोठ्या घोषणा होत्या. तर शक्तिकांत दास आज सकाळी आले होते आणि त्यांनी मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या सगळ्या घोषणा केल्या. या अनपेक्षित होत्या. का अनपेक्षित होत्या? कारण की जी MPC कमिटी आहे, MPC कमिटी जी याची स्थापना झाली होती 2016 मध्ये, याचा फुल फॉर्म आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. याची मीटिंग होणार होती 3 जूनला. अपेक्षित होती 3 जून ते 5 जूनच्या दरम्यान, परंतु अचानकपणे ही प्रीपोन करण्यात आली आणि आजच घेतल्या गेली आणि आजची आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा करून टाकली. आणि म्हणजे आता 3 आणि 5 जूनला ही मीटिंग आता होणार नाही. आणि मीटिंगमधले जे निष्कर्ष त्यांनी आपल्या जे डिसिजन झाले ते त्यांनी आज आपल्याला सांगितले. काय निष्कर्ष त्याच्यात निघाले आहेत ते सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले पाहून घेऊ आपण की हे MPC कमिटी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, याची स्थापना झाली 2016 मध्ये. तर याचे सदस्य कोण असतात? याचे सदस्य सगळ्यात पहिले याच्यात RBIचे गव्हर्नर, RBIचा डेप्युटी गव्हर्नर, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ RBI, केंद्र शासनाकडून नामनिर्देशित 3 सदस्य. म्हणजे एकूण किती सदस्य? 6 सदस्य असतात. 3 RBIचे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 3 सदस्य असतात आणि 3 केंद्र शासनाकडून नामनिर्देशित केलेले 3 सदस्य असतात. सध्या कोण सदस्य आहे या सदस्यांची नावे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, फार आवश्यक आहे मित्रांनो. नाव लक्षात ठेवा, परीक्षेत येऊ शकतात. तर शक्तिकांत दास जे की स्वतः गव्हर्नर आहे RBIचे, मायकेल पात्रा जे डेप्युटी गव्हर्नर आहे, जनक राज जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे RBIचे, डॉक्टर चेतन घाटे हे प्रोफेसर आहे, डॉक्टर पामी दुआ हे सुद्धा प्रोफेसर आहे, डॉक्टर रवींद्र ढोलकिया हे सुद्धा IIM अहमदाबादचे प्रोफेसर आहे. 3 प्रोफेसर जे की आपले केंद्र शासनाकडून नामनिर्देशित केलेले आहे या कमिटीमध्ये. MPC कमिटी 2016 साली स्थापन झालेली. कार्य काय? याचं कार्य आहे की महागाई, इन्फ्लेशनवर नियंत्रण ठेवणे. इन्फ्लेशन म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवणे. किती? तर महागाई 2 ते 6% या दरम्यानच राहिली पाहिजे, याचं मॉनिटर करण्याचं काम ही MPC जी कमिटी आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटी करते. तसंच GDP ग्रोथवर लक्ष ठेवणे, कारण महागाईचा आणि GDPचा फार जवळचा संबंध आहे. या सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी ही कमिटी 2016 मध्ये तयार करण्यात आली RBI कडून. याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हटण्यात आलं. लक्षात ठेवा, स्थापना वर्ष 2016. तर यांचीच आज मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये काय घोषणा झाल्या ते पाहूया. रेपो रेट सगळ्यात आवश्यक. रेपो रेट कमी करण्यासंबंधी 5-1ने हा ठराव पारित करण्यात आला. 5-1ने म्हणजे एकूण सदस्य किती आहे? 6 पैकी 5 लोक सहमत होते, परंतु एक सदस्य सहमत नव्हता रेपो रेट कमी करण्यासाठी. तो सदस्य कोणता ते तुम्हाला मी सांगतो. मी बघा इथे तुम्हाला दाखवा, डॉक्टर चेतन घाटे हे या निर्णयाशी सहमत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की रेपो रेट कमी करू नका. फक्त हे एकच सहमत नव्हते, परंतु बाकीचे 5 सदस्य जे आहे ते बाकीचे सगळे सहमत होते. त्याच्यामुळे हा डिसिजन फायनल करण्यात आला, कारण मेजॉरिटी रेपो रेट कमी करण्यासंबंधी मेजॉरिटी होती. तर किती कमी करण्यात आलं? पहिलेचा रेपो रेट होता 4.4%. आता याला कमी करून किती झालं? 4% झालं. म्हणजे 0.4%नं हा रेपो रेट कमी करण्यात आला आहे. 0.4%ची त्याच्यामध्ये कटौती करण्यात आली आहे. म्हणजे 4.4 हून आता हा रेपो रेट 4% झाला आहे. यालाच 40 BPS म्हणजे 0.4% म्हणजे त्यालाच 40 BPS 40 बेसिस पॉईंट असं सुद्धा म्हटलं जाते. 40 बेसिस पॉईंट सुद्धा म्हटलं जाते. 40 BPS ना हा कमी करण्यात आला. तसंच रिव्हर्स रेपो रेट सुद्धा कमी करण्यात आला. 3.75% वरून 3.35% करण्यात आला. म्हणजे हा सुद्धा 0.4%नीच कमी करण्यात आला. आणि तसंच दुसरी एक महत्त्वाची घोषणा की जी EMI मोराटेरियम मध्ये 3 महिन्याची सूट. EMI मोराटेरियम म्हणजे जे तुम्ही कर्ज काढलेलं आहे
कर्ज काढताना तुम्ही जे EMI तुमचा जो मंथली तो हप्ता कटत असतो त्यावर सूट देण्यात आली, ती अजून 3 महिने वाढवण्यात आली. जी पहिले 1 मार्च पासून 31 मे पर्यंत होती ती सूट, आता ती वाढवून 1 जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत ती सूट आता वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला 27 मार्च आणि 27 एप्रिलला सुद्धा RBIनं या संबंधीच्या घोषणा केलेल्या आहेत आणि आता ही आजची तिसरी घोषणा होती जी की रेपो रेटमध्ये तुम्हाला सूट देण्यात आली आणि EMI मध्ये सूट देण्यात आली. आता तुमच्या मनात जे इकॉनॉमिक्स ज्यांना कठीण वाटते त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय भानगड आहे, तर मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगतो. बघा, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय. सगळ्यात पहिले पाहूया आपण रेपो रेट. अतिशय सोपं आहे मित्रांनो, की ज्या बँका असतात, बँका काय करतात, आपल्याला लोन देतात. तर आपल्याला लोन जे बँका देतात त्या बँकांजवळ लोन देण्यासाठी पैसा येतो कुठून, याचे दोन मार्ग आहेत. एक की जे भांडवल बँकांजवळ जमा आहे, की जे आपले खाते असतात, काही लोक त्याच्यामध्ये खात्यांमध्ये पैसे ठेवतात, ती भांडवल बँकांजवळ जमा असते, त्याच्यातून ते लोन देतात. किंवा लोन मग या बँका काय करतात, जर भांडवल जास्त नसेल मग लोन देण्यासाठी त्या RBI कडून पैसे मागतात. RBI यांना पैसे देते आणि बँका लोकांना पैसे देतात. या प्रकारे हा चक्र चालतो. परंतु RBI जो पैसा या बँकांना देतो त्याच्यावर काही व्याज लावतो, त्यालाच रेपो रेट म्हटलं जाते. पहिले तो रेपो रेट, तो व्याज किती घ्यायचा बँकाकडून, 4.4% होता, परंतु आता तो किती झाला, फक्त 4%, म्हणजे 0.4% त्याच्यात कमी करण्यात आलेली आहे. तर अपेक्षा करतो रेपो रेट कळालं असेल. सोप्या भाषेत RBI बँकांना जो पैसा देतो त्याच्यावरील व्याज जो तो घेतो त्यालाच रेपो रेट म्हणतात. आणि रिव्हर्स रेपो रेट त्याच्या उलट. काही काही बँका काय करतात, स्वतःचं भांडवल या RBI कडे जमा करून ठेवतात. जसं आपण खात्यामध्ये पैसे ठेवतो तसं बँका त्यांचे पैसे RBI कडे ठेवतात. मग RBI काय करतात, यांनी जे पैसे जमा ठेवले त्यांच्यावर यांना व्याज देतो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. की बँकेने जर त्यांच्या RBI जवळ पैसे ठेवले तर RBI जो व्याज देतो त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा सुद्धा कमी करण्यात आला. आता हा किती झालाय, हा 3.35% करण्यात आलाय. पहिले हा किती होता, 3.75% होता. आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी करण्याचे फायदे काय, का बरं कमी केलं, याचा जीडीपीवर काय परिणाम पडणार, सामान्य लोकांवर काय परिणाम पडणार. तर याचा फायदा हा आहे मित्रांनो, की आता हा रेपो रेट कमी केल्यामुळे काय होईल, की लोकांचा जो कर्ज आहे तो स्वस्त होऊन जाईल, त्यांचे हप्ते कमी होणार, त्याच्यामुळे जो आर्थिक परिस्थिती बिकट होणार आहे त्यांना थोडी मदत होऊ शकतो. सामान्य माणसांना सुद्धा. बँकांचा काय फायदा, बँकांचा फायदा हा होणार की आता लोन घेण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी लोकांची संख्या वाढणार, कारण की कर्ज स्वस्त झालं की जास्त लोक कर्ज घेण्यासाठी पुढे येणार. आणि तसंच जे बिझनेसमॅन आहे त्यांना सुद्धा हा कर्ज घेणे पुरणार, कारण लोन स्वस्त आहे, त्याच्यामुळे ते व्यवसायात जास्तीत जास्त कर्ज घेण्यास इच्छुक होणार. रिव्हर्स रेपो रेट कमी करण्याचा फायदा काय, तर याचा फायदा असा आहे मित्रांनो, की बँका काय करतात, की त्यांची सगळी भांडवल RBI जवळ जमा ठेवतात. त्याने कशासाठी, की त्यांना त्याच्यावर व्याज RBI देते म्हणून. परंतु आता काय झालं, की हा रिव्हर्स रेपो रेट कमी झाला, म्हणजे बँकांना काय भेटणार, व्याज कमी भेटणार. मग बँका RBI जवळ पैसा ठेवणार नाही, मग त्या पैशाचं काय करणार, ते सुद्धा ते कर्ज देण्यासाठी बाहेर काढणार. म्हणजे पुन्हा लोकांना डबल फायदा होणार, की जास्त पैसे उपलब्ध होतील लोकांसाठी, जास्त लोकांना हा कर्ज भेटू शकतो. म्हणजे हा डबल बेनिफिट होऊ शकतो. म्हणून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे दोन्ही कमी होणं आपल्या लोकांच्या फायदेशीर आहे. अपेक्षा करतो तुम्हाला रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट दोन्ही कळालं असेल. अजून काय याच्यात घोषणा झाल्या, EMI भरण्यासाठी 1 जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली आहे. म्हणजे पहिले 1 मार्च ते 31 मे पर्यंत होती, म्हणजे 31 मे तर संपला, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव काय संपला नाही, व्यवसाय लोकांचे चालू झाले नाही, त्याच्यामुळे ही वाढून आता 1 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली होती. याआधी ही सूट 1 मार्च ते 31 मे पर्यंत होती, परंतु आता 31 मे तर संपत आलाय, त्याच्यामुळे आता अजून याला वाढवण्यात आला आहे. तसंच अजून एक त्यांनी शक्तिकांत दास यांनी महत्वाची गोष्ट सांगितली, की 2021 या आर्थिक वर्षात GDP निगेटिव्ह राहणार. म्हणजे भारतात मंदी येणार हे 100% कन्फर्म आहे मित्रांनो. झिरोच्या खाली जर गेली तर मंदी आली असं समजलं जाते आणि ही मंदी येणार. आज अधिकारिकरित्या शक्तिकांत दास यांनी एक्सेप्ट केलं आहे, की भारताची आता 2021 या आर्थिक वर्षात जी GDP आहे ती निगेटिव्ह राहणार. आणि मित्रांनो, काही अर्थतज्ञांचं म्हणणं आहे की ती निगेटिव्ह राहणार, आणि किती निगेटिव्ह राहणार, -5% पर्यंत ती निगेटिव्ह मध्ये जाऊ शकते. जी की सध्याच्या घडीला 6% ते 7%च्या दरम्यान चालू होती, ती आता निगेटिव्ह -5% मध्ये जाणार. ते कशामुळं, या कोविड-19 एपिडेमिकमुळं. परंतु 2021 नंतर 2022 मध्ये याच्यात नक्कीच वाढ होण्याची चांगली शक्यता आहे. आता हे कमी GDP निगेटिव्ह मध्ये जाण्याचं कारण काय आहे मित्रांनो, की सगळे उद्योगधंदे बंद आहे, लोकांचं सामान घेणं बंद आहे, या सगळ्या गोष्टी याचे ते आपण सगळे समजू शकतो. तर याच्यात सांगितलं आहे की पहिल्या हाफमध्ये महागाई जास्त राहणार. या 2021च्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये महागाई जास्त राहणार, परंतु शेवटच्या 6 महिन्यामध्ये महागाई कमी होणार. बघा,
हे जे जीडीपी कमी होणे आणि महागाईचा फार जवळचा संबंध आहे, मी तुम्हाला सांगितलाय. जर जीडीपी डाऊन झाली ना मित्रांनो, तर महागाई सुद्धा डाऊन होते. जीडीपी वाढली तर महागाई सुद्धा वाढते. परंतु आता उलट झालं, तुम्ही सध्या मार्केटमध्ये जासाल तर तुम्हाला महागाई जास्त दिसते. याचं कारण आहे की अचानकपणे या गोष्टी आलेल्या आहे. कारण की बघा, पहिले काय व्हायचं की समजा जो कंपनी आहे ती कंपनी चालू राहायची, प्रोडक्शन चालू राहायचं, म्हणजे माल बनवणं चालू राहायचं, परंतु त्याची मागणी कमी व्हायची. मागणी कमी झाल्यामुळे प्रोडक्शन चालू आहे, परंतु मागणी कमी झाली, त्याच्यामुळे रेट कमी व्हायचे, महागाई कमी व्हायची. परंतु आता काय आहे, आता प्रोडक्शन सुद्धा बंद आहे आणि मागणी सुद्धा बंद आहे. या गोष्टीमुळे महागाई जास्त होत आहे. त्याच्यामुळे आता लॉकडाऊन जसा उघडल तर प्रोडक्शन चालू होऊन जाईल, मागणी तर कमीच राहणार, त्याच्यामुळे महागाई सुद्धा कमी होणार. म्हणजे पहिले 6 महिने महागाई जास्त राहणार, परंतु शेवटच्या 6 महिन्यामध्ये, या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 6 महिने महागाई सुद्धा कमी होणार, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. तर आरबीआय सोबतच याआधी 12 मेला केंद्र सरकारनं सुद्धा 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. 12 मेला पंतप्रधान मोदी यांनी हे जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 दिवस कंटिन्यू अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच्याबद्दल घोषणा केल्या होत्या की त्याची कशी कशी विभागणी करण्यात आली आहे, कोणत्या क्षेत्रासाठी किती रुपये देण्यात आले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की 3 लाख कोटी रुपये MSME या क्षेत्रासाठी देण्यात आले होते कर्ज रूपात. हा सगळा जो पॅकेज आहे तो कर्ज रूपात होता. याच्यावर बरेचसे ऑब्जेक्शन सुद्धा आले. तो आपला भाग नाहीये, परंतु या गोष्टी या पॅकेजमध्ये सांगण्यात आल्या होत्या. तर आजचं जी मोठी घडामोड होती ते सांगणं उद्देश होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.